देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, पण कोकणच्या होळीचा रंगच वेगळा. आता ही सगळी मंडळी निघालीत ती चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्रीदेव जुना काळभैरव या मंदिर परिसरात लागणाऱ्या होमाच्या दिशेने. इथे होळी पौर्णिमेला रात्री 12:30च्या सुमारास ही होळी पेटवली जाते. संपूर्ण चिपळूण या एकाच ठिकाणी आल्याचे जाणवते. मंदिर परिसरात तर प्रचंड गर्दी होती. काही मंडळी तर घराच्या छपरावर तर कुणी गच्चीवर उभं होतं. कुठे लावणी तर कुठे ढोल ताशांचे आवाज कानी पडत असतात आणि तितक्यात होम पेटतो. होलिका दहनाच्या अग्नीत शुभफळ म्हणून नारळ अर्पण केला जातो. आर्थिक स्थिती सुधारावी त्यामागील हेतू. चारही बाजूने श्रीफळ होळीजवळ येत आहेत. एवढंच म्हणावंसं वाटतं की लांबून नारळ होळीला अर्पण करण्याऐवजी थोडी गर्दी कमी झाल्याची वाट पाहिली तर फार बरं होईल. कारण कच्ची बच्ची खांद्यावर घेऊन बरेच पालक वावरत असतात. अशावेळी तुमच्यामुळे त्यांना इजा पोहोचू नये इतकंच सांगावंसं वाटतं. होळीची पूजा करून कोकणी माणूस भारलेल्या मनाने देवाचा प्रसाद समजून त्या होळीला अर्पण केलेला नारळ हाताला चटके बसूनही काढण्यासाठी धडपडत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा होळी प्रसंगीचा एक किस्सा या ठिकाणी आठवला. तो प्रसंग असा होता की हुताशनी पौर्णिमेची रात्र होळीच्या मानकऱ्यांनी ऐनाचे उंच झाड तोडून राजगडावर आणले. आंब्याच्या डहाळ्यांनी ही होळी चौकात उभी केली. होळी चौकात मावळे जमा होऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराज शंभू बाळांना घेऊन होळी चौकात आले. त्यांच्यासोबत सिदोजी थोपटे, केदारजी जेथे, येसाजी, फिरंगोजी, मोरोपंत, नेताजी, चिमणाजी नऱ्हेकर आदी मंडळी होती. सरंजामासह राजे होळी चौकात आले. हलग्यांची तडतड शांत झाली. राजांनी हातातला पेटता चूड होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला. जय जगदंब म्हणाले. एवढ्यात मावळ्यांनी हर हर महादेव म्हणत किलकारांची होळीच उभी केली. होळी पेटली. होळीच्या बाजूला असलेल्या बैठकीवर राजे शंभू राजांसह बसले. पेटत्या होळीत मानकरी फळे अर्थात नारळ फेकले गेले. संपूर्ण जळण्यापूर्वीच ते नारळ होळीच्या निखाऱ्यातून अलगद बाहेर काढण्यासाठी मावळे पुढे सरसावले. मावळा धगधगत्या आगीत पेटत्या निखाऱ्यात हात घालू लागला. हातावरचे त्याचे केस राख होत होते. होळी आपल्यातील नारळ द्यायला तयार नव्हती आणि मावळे तो घेण्यासाठी पेटून उठले होते. एका मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला तो नारळ लागला. जय भवानी गरजत त्याने होळीच्या उंची एवढीच उडी मारली. पाय जमिनीवर टेकताच हातातला नारळ त्याने खाली आपटला. नारळाचे असंख्य तुकडे झाले. त्याचा तळवा तापलेल्या करवंटीमुळे पोळून निघाला. पण त्याची तमा न बाळगलेल्या मावळ्याला उपस्थित मावळ्यांनी खांद्यावर घेतले. खोबऱ्याचा प्रसाद मावळ्यांनी फस्त केला. बैठकीवरून उठून शिवाजी महाराजांनी त्याची पाठ थोपटली. इतकेच नाही तर त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्यासारख्या राजाकडून सोनकडे स्वीकारताना त्याला ती पौर्णिमेची रात्र सोन्यासारखीच वाटली असणार. शिवरायांच्या स्वराज्य काळातला हा प्रसंग असो. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिपळूण नगर परिषदेची ह्या अग्निशमन दलाची गाडी सज्ज होती. आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि ही बघा रस्त्यावर इतकी गर्दी आहे. ही सगळी गर्दी घरी जाण्यासाठी निघाली आहे. वाईट विचारांची होळी करूया आणि नवा विचार घेऊन नवं सकारात्मक जगणं घेऊन जीवनाची सुरुवात करूया असा संदेश देणारी होळी. तर ही होळी उत्साहात साजरी केली जाते कोकणामध्ये.
काल आपण पाहिली ती चिपळूण शहरातली जुना काळभैरव मंदिर जो आहे तिथली होळी पाहिली. आणि आज आपण कुंभारली म्हणा किंवा पेढांबे म्हणा या गावची होळी या भागामध्ये पाहणार आहोत. सकाळचं प्रसन्न वातावरण आणि हा होम. कोकणातला शिमगोत्सव हा अनुभवण्याचा उत्सव आहे. धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी 6:30च्या दरम्यान पेढांबे गावात होम पाहायला मिळाला. या गावातली सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र जमली होती. असंच चित्र कोकणातल्या अनेक गावांमध्ये पाहायला मिळतं. या गावच्या लेकीसुना नटून थटून होलिकोत्सवात अगदी आनंदाने सहभागी होतात. तुमच्या गावच्या होळीचं काही वेगळेपण असेल तर ते नक्की प्रतिक्रियेतून कळवा. होळीतून काढलेला नारळ सगळे घरी घेऊन जात आहेत. तो बघा तिथे काम चालू आहे फोडायचं, आणि इथे आम्ही पण घेतलाय होळीचा प्रसाद. होळीच्या ठिकाणी शेंगदाण्याचे लाडू, चण्याचे लाडू, कुरमुऱ्याचे लाडू अशी छोटी छोटी पाकिटं खायला मिळाली. त्याची एक वेगळीच मजा वाटली. गावची मिक्स मिठाई. पेढांबे गावातील श्री केदार, सुकाई, वाघजाई हे नव्याने उभारलेले मंदिर दुरूनच फार छान वाटले. आधुनिकतेचा साज चढवलेले हे मंदिर अतिशय देखणे आहे. द्वार शाखेवरील बारीक नक्षीकाम केलेले पाहायला मिळाले. गाभाऱ्यात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. त्यानंतर आम्ही निघालो कुंभारली गावच्या दिशेने. इथेही श्री सुकाई वरदायिनी महाकाली देवीच्या सहाणेजवळ होम पेटत होता. देवीची पालखी असल्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. होळीच्या दिवशी निघणारी ग्रामदेवतेची पालखी पाहण्यासारखी असते. ढोल ताशांच्या गजरात निघालेली पालखी गावागावातून वाड्यावाड्यातून फिरत असते. एरवी देवाला भेटायला भक्ताला देवळाच्या दारी जावी लागते, पण या होळीच्या दिवसात देवच भक्तांच्या दारी येतो. देव घरी पाहुणचाराला येतो. ही अनोखी भेट नवचैतन्य निर्माण करणारी असते. घरोघरी मनोभावे पूजा सुरू असते, तर महिला वर्ग देवतेची खणा नारळाने ओटी भरून सुख समृद्धीचे मागणे मागते. हा देवभेटीचा पालखी उत्सव कुणाच्या गावी 5 दिवसांचा तर कुणाच्या गावी 15 दिवसांचा सुरू असतो. शिरगाव, कुंभारली, पोफळी या 3 गावांचे जागृत देवस्थान असलेली श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवीचा हा पालखी सोहळा महिनाभर सुरू असतो. या गावातील घराघरात ही पालखी फिरणार आहे. भक्तीचा हा रंग कधीही धूसर न होणारा. देवांची आणि भक्तांची ही भेट फार अनोखी आहे. सहाणेवरूनच कसे जाणार? श्री सुखाई वरदायिनी महाकाली मंदिरात जावेसे वाटले. धुलिवंदनाच्या दिवशी सकाळच्या प्रहरी सूर्यनारायण आपले रंग या दगडी कौलारू मंदिरावर उधळत होता. त्यामुळे प्रसन्नतेत आणखी भर पडली. स्वागताला दोन्ही बाजूला हत्ती. कोणीतरी कोणासाठी तरी गाऱ्हाणे गात होते. शांततेत तोच आवाज घुमत होता. मंदिर सुमारे 1209 सालचे आहे, पण त्याचा काही पुरावा शिल्लक राहिलेला नाही. पण जसजसे मंदिरात जातो तसतसे मंदिर आपण पुरातन असल्याचा पुरावा देत होते. मंदिरातील नक्षीकाम सुरेख होते. चिपळूण ते कुंभारली हे अंतर साधारण 20 किलोमीटर आहे. मंदिरातील एका खांबावर मोडी लिपी आणि 1209 असं काहीतरी साल लिहिलं होतं. महालक्ष्मी. मंदिरातील पुरातन मूर्त्या. कुंभारली गावाच्या बाजूला आलोरे गाव आहे. या आलोरे गावातील तृप्ती हॉटेलमध्ये दही आणि बटाटा वडा खाल्ला.
हा तुम्हाला होळीचा व्लॉग माझा कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. चिपळूण बाजारपेठेत जात असताना जुन्या काळभैरवाची पालखी दिसली. देव भक्तांच्या भेटीला निघाला होता. काही दिवस तरी तुम्हाला पालखीमुळे भक्तीचा रंग कोकणात पाहायला मिळणार आहे.